जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा। हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 4.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच वाढवून घ्यायची। वाढवून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, या इमेज लेअरला PNG ॲड करायचे। त्यासाठी परत एकदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर एक व्हाईट PNG तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे। तो ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -180 डिग्री रोटेट करून घ्यायचा आहे आणि वरती अशा प्रकारे तो PNG सेट होऊन जाईल। याची लेंथ आपल्याला 4.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर घेऊन यायचे। परत एकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला अशा प्रकारे तो काय करायचा, ॲड करून वरती स्क्रोल करत या व्हाईट PNG वरती प्रॉपर सेट करायचा आहे आणि याची लेंथ 4.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर आपलं पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं ॲड करून फक्त या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो एक इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट काय करायचा, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 4.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी इथं एक 10 सेकंदाचा व्हिडिओ अशा प्रकारे दिलेला आहे। तो ॲड करून बघू शकता प्रॉपर असा इथं ॲड करून तुम्हाला घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर इथं आपलं काम झालेलं आहे। तुमचा जो सेकंड नंबरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।